चला थोडी घाई करायची आपण. कॅप्टन आणि भगवान भोईर आपण व्यासपीठावर पोचायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आपण. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, गिफ्ट टॅम्पर आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स आहे. तुफानी इनिंगसाठी कोल्ड्रिंक्स देण्यात आलेली आहे. हनुमान शेठ आपण आपल्या शुभास्ते आपण सर्वप्रथम कोल्ड्रिंक्स आपण द्यायची आहे. त्यानंतर कल्पेश बोबडे आपण आपल्या शुभास्ते आपण हा गिफ्ट टॅम्पर द्यायचा आहे. त्यानंतर ही सुंदर अशी चमकती ट्रॉफी विकास साहेबांच्या शुभास्ते इथे दिली जाते. विलास, थँक्यू साहेब आपण आलात. आणि मी तिघांना विनंती करतोय, ओम साई सुझुकीचे ओनर आहेत साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये देखील यायचं आहे. संदीप पाटील आपण सर्व पाहुण्यांना घेऊन यायचं टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. टॉससाठी यायचं आहे. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर शुभेच्छा देऊया कासनी टीम संघाला आणि पाहे टीम संघात एक चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संदीप पाटील, कल्पेश बोबडे पाहुण्यांना विनंती करतोय आपण सर्व पाहुण्यांनी टॉस करण्यात यायचं आहे. विलास साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. ओम साहेब सुझुकीचे प्रोप्रायटर, त्याचे शुभ असते टॉस. आमचे हनुमान दादा देखील येतात टॉस बॉक्समध्ये. काटाचा कॉल आहे, आलेल देखील टेल आहे. टॉस कासनी टीम संघाच्या पक्षामध्ये नक्कीच आपण बसून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू आपण आलात. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकलं काय नाही फिल्डिंग आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. बॅटिंग करायची पाये टीम आपण जवळून बघितला. शेवटपर्यंत कासनी टीम संघाने हार मानली नव्हती. शेवटपर्यंत सामना रंगलेला होता. त्याच्या अगेन्स्ट खेळायचा आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवणार तुम्ही? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. मित्रांनो टॉस झालेला आहे. कासनी टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला ठीक आमच्या कॉम बॉक्समध्ये घेऊन जातो. मनोज ठाकरे सज्ज होत आहेत. धन्यवाद. आपण स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय आमचे संदीपदादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान इथे करतोय आम्ही. सन्माननीय संदीप पाटील, ओमसाई मोटर प्रोप्रायटर्स, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. मास्टर 40+ जबरदस्त खेळत आहेत. श्यामामा चौधरी आणि अरुण मामा चौधरी सन्मान करताना आपण पाहतोय पाहुण्यांचं. त्यानंतर ऑल इंडिया 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा पाटील, पप्पू शेठ या नावाने प्रसिद्धी असलेले आमचे प्रदीप पाटील दादांचा सन्मान मी इथे विनंती करतोय. आमच्या श्यामशेठ चौधरी मामांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना प्रदीप पाटील यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे होत आहे. श्याम चौधरी मामा आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करतायत. या तुम्हाला टीम मंडळ पाहायला मिळत आहे. माझे अध्यक्ष 40+, थँक्यू सो मच. पुढील स्वागत आणि सन्मान इथे आपण करतोय. ओम साई सुझुकीचे ओनर विलास शेठ यांचा आपण सन्मान इथे करतोय. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पटापट पंच आपण चला मैदानाच्या आतमध्ये. स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे सर्व श्यामशेठ चौधरी मामाश्री यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. थँक्यू साहेब आपण इथे वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल. त्यानंतर आमचे दादा हनुमान दादा आपण पुढे यायचे. आपलं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होणार आहे. पुढील स्वागत आणि सन्मान घ्यायचे. अजून
हनुमान चौधरी यांचा सन्मान इथे होत आहे. मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. उपस्थित या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान. अरुण चौधरी मामांना विनंती करतो की आपण पुढील सन्मान करायचा आहे. हनुमान चौधरी टेमगर गावचे, ज्यांची मोठी एजन्सी आहे गॅसची. गॅस एजन्सी, कोणाला जर गॅस घ्यायचा असेल तर हनुमान चौधरी यांना संपर्क साधा आपण. त्यानंतर कल्पेश बोबडे, आपण पुढे यायचं, आपला देखील सन्मान होत आहे. त्याचबरोबर कल्पेश बोबडे यांचा देखील आपण सन्मान करतोय. अरुण चौधरी मामांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. आज वेल काढून आलेले आहेत हे सर्व पाहुणे आणि आज मामाने पूर्णपणे सन्मानित केलेलं आहे चारही पाहुण्यांना. त्यानंतर जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये मनोज ठाकरे सरांच्या सोबत. धन्यवाद. धन्यवाद संदेश. चांगली मॅच मित्र आपल्याला अनुभवायला मिळेल. एका बाजूला अमर स्पोर्ट कासने तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दिवेश स्पोर्ट पाय. ज्या संघाने एक बलाढ्य संघ जय बोलना सरवली पाडा या संघाला परास्त केला होता. या दोन संघामधलं द्वंद्व युद्ध रंगताना पाहायला मिळते. वरील गटामध्ये आपण पाहिले तर ओमसाहेब पिसे या संघाने पुढे चाल घेतलेली आहे. यातील विजेता संघ त्याच्याशी 2 हात घेणार आहे. क्षेत्ररक्षण लावून झाले असेल तर चला पंचांना विनंती, आपण खेळाला सुरुवात करूया. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होता तयार. क्या बात आहे, चेंडूला उडवला जरूर आहे परंतु पाहूया मिस टाइम झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता या ठिकाणी पाहत आहे. वेल जज कॅच, फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. सुरुवात चांगली केलेली आहे. सुरुवात आपण बोलतोय की विकेटने केली आहे. या ठिकाणी फटका खूप चांगला सजवला होता परंतु टायमिंग झोकता आले नाही, ताकद झोकता आली नाही आहे. परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर अधिक उंच जाताना पाहायला मिळाली आणि लांबी काही गाठता आली नाही आहे. झेलच्या स्वरूपात आपण पाहतोय एक चांगला विध्वंसक स्फोटक फलंदाज वेग बाद होताना पाहायला मिळाले. वसंत येतोय नवीन फलंदाज. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने ऑन साइडला येतोय. थोडसे मिसफील पाहायला मिळाली. तालमेलची कमी सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. चेंडू जर हातामध्ये आला असता तर निश्चित आपण पाहिलं तर रनरच्या स्वरूपात विकेट मिळाली असती परंतु पायांचं अंतर जे होतं ते भरपूर मोठं पाहायला मिळालं. हा, त्याच्यातून तो फरार झाला चेंडू. यावेळेस उडवलाय. पाहूया पुन्हा एकदा हवेमध्ये. आता मात्र शरद यांच्या हातातून नाही सुटत आणि झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद.
आतून झेल घेतली गेली. आपण जर रिप्लेमध्ये पाहायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने नजर ठेवली चेंडूवरती आणि अंतिम क्षणामध्ये ती झेल मात्र कलेक्ट केली गेली. 2 धावा 2 गडेच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हरीश पुढील चेंडू यावेळेस मात्र फलंदाज अजून एक होतोय बाद. या ठिकाणी आपण पाहतोय की चौकारांचे 4 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. षटकारांची 1 पाहायला मिळाली, परंतु विकेट हॅट्रिक अजून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाही आहे. पाहूया हॅट्रिक बॉल घेऊन येतोय, हॅट्रिक कंप्लीट करेल काय स्पर्धेची हे पाहण्यासारखं राहील. झाली वाटतं कंप्लीट. यस, नो डाऊट. जी कमी होती ती कमी सुद्धा भरून काढली. या ठिकाणी आपण पाहतोय सुधीर यांच्या गोलंदाजीतून. यावेळेस पाहूया पुढील चेंडू. आता मात्र दिशा दिली गेली, हलक्या हाताने खेळल्या गेले आणि या ठिकाणी पाहतो 1 धाव घेतली. दुसरी धावेची मागणी आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. योगेश येतो काय, योगेश जातो काय, तू चल मैं आया, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. डीजे धापलकावरती 3.
यस सर्वप्रथम हाताने बेल्स पडली गेली, त्यानंतर बॉल स्टंपवरती आदळला गेला, म्हणून फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद देता येणार नाही आहे. धावसंख्या धापलकावरती 4 पाहायला मिळते. सुधीर क्या बात आहे, 4 बाद 4 पहिल्या ओव्हरमध्ये. सुधीर शलार क्या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गुरुनाथ चौधरी गोलंदाजी मार्कवरती. आज गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. इथे हे पाहतो आपण रनआउटची संधी चालू नव्हती आणि अंतिम क्षणामध्ये याही ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. या गोलंदाज होता तयार. यावेळेस रिव्हर्स यूज केला गेला, खाली रिझन आहे. वॉट शॉट, बऱ्याच कालानंतर एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकार.
पुढचा चेंडू. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जागा बनवण्याचा, परंतु इथं पाहतोय आपण चेंडू मात्र निघून जातोय एस्टेनच्या वरतून. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव जी या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या जर पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पाय संघाने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं, परंतु या मॅचमध्ये कुठंतरी गडबड झाली, घाई झाली आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय जास्त फलंदाज बाद झाले. परिणामस्वरूप आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15. अर्धी टीम तंबूच्या आसऱ्याला गेलेली पाहायला मिळते या फक्त 15 धावा जमवण्यासाठी. म्हणजे आपण पाहू शकता किती मेहनत करावं लागते, झुजावं लागते, झगडावं लागते, संघर्ष करावा लागते एकेका रनासाठी. पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला. पार्टनरशिप जणू काही त्या ठिकाणी होता आणि या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. पुन्हा एकदा पाहू शकता आपण उमेश येतोय स्ट्राईकवरती, ज्याने 2 चौकार लावले. त्या अनुषंगाने एक चांगला स्कोर दिसायला लागला आणि आता आपण पाहतोय धावफलकावरती धावा खूप कमी पाहायला मिळाल्या आहेत. अमोल दलवी अमोल पुन्हा एकदा होतं तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुलर यांचा चेंडू होता आपण पाहतो आणि एकच धाव घेतली जाते. पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलेलं आहे रनांसाठी. आपण पाहतोय ना कधीपासनं संघर्ष करावा लागतोय, कारण गोलंदाजी अचूक टप्पा, भेदक मारा आणि लाईन लेंथ सुधारून केली जाते. आणि सकाळपासून आपण जर पाहिलं तर ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करते. अमरस्फोट कासने वरच्या गटामध्ये विचार केला तर ओमसाहेब पिसे या टीमने चांगला परफॉर्मन्स केला. यावेळेस उडवला जरूर, मिस टाईम आहे, सेफ लँडिंग होईल. थोडासा जज करण्यामध्ये कुठेतरी चुकी. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीची मागणी केली जाते आणि आता काय घडते पाहूया. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. तिसरीला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. खूब पियेंगे बियर सियर साथ में लेके सेक्सी बियर बैड टीचर लेगी सारी रात. अरे प्यास अपने अंदाज में बोला. दूर हटाओ टेडी टेडी बहुत पी लिया बेला केली अब करेंगे मर्दों वाली बात. तो यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली 19 अंकावरती थांबून आहे. अमोल दलवीने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं आहे आजच्या दिवसामध्ये. शिवाजी शिवाजी पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेळून काढलेला आहे.
भगवान बोरे आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालं आहे, परंतु रनिंग पाहूया खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावलिकावरती. आत्तापर्यंत आपण पाहिले तर 2 चौकार सोडले तर मोठी बाउंड्री मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. यस वेलकम. गुरुनाथजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फुल मेहनत असते त्यांची. संबंध टुर्नामेंटमध्ये खूप मेहनत दिसते. यावेळेस क्या बात आहे, हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डीपमध्ये जातो. नानाजी गोंडले त्या ठिकाणी आहेत. फेकी केली जाते. 2 धावा इथेही प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 23 धावा. ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत आहे. 30 धावसंख्या धावफलकावरती 23. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 19 मिनिटं घेतलेली आहेत. पंच भाऊ पाटील आपला निर्णय कळवायचा आहे. 19 मिनिटं घेतली या 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. दोन गेले तरी 2 राहिले ना. 17 मिनिटं ठीक होती. 17 बी ठीक होती. चल 17 बी ठीक आहे. 19 मिनिटं बोलत ना. तू जे नको जेव्हा तुला आम्ही सांगले. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते राहुल. धावसंख्या जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आउटफील्डचा एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे, कारण आपण 2 मिनिटं एक्स्ट्राची घेतली गेली त्या कारणास्तव आपल्याला ही पॅनलाइज केलं जात आहे. आपला जो आउटफील्डमध्ये एक्स्ट्राचा खेळाडू आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे. अजय आले का काय? कोण आले? अजयच पहिले आउट नाही झाले ना. अजय स्ट्राईक एनला पाहतोय आपण. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खाली ठेवला होता, परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला जरूर आहे. अधिक उंच लांबी गाठता येत नाहीये क्षेत्रक्षेत्राच्या खाली आणि अचूकरित्या अजून एक झेल घेतला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी फेल ठरतोय. गुरुनाथ दादा बरोबर आहे का? हेमंत नवीन फलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय आपण चांगला चेंडू इथेही पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण पाहतोय थकवा जणू काय जाणवतंय फलंदाजीवरती शरीरावरती. आपण पाहतोय 4थं षटक चालू आहे. धावसंख्या 23.
धावा काय बनत नाही, फलंदाज काय खेळत नाही, तू चल आया मैं आया अशी भूमिका दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला चान्स खेळण्याची दिली जाते. इथं मात्र दिशा दिली, टॅप केल्या गेल्या. एक धाव कंप्लीट. नको तू आता गवसू मॅच होऊन दे आता, बस तिथं मुक्यात. 24 रन. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षकही त्याहून अधिक चांगलं, फेकी चांगली झालेली आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का, परंतु या ठिकाणी अजून एक फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज किशोर येते मैदानाच्या आतमध्ये. 25 अंकावरती धावफलक आहे. यावेळेस उडवला आहे, फटका चांगला सजलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का, नाही आहे. अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर 29 या अंकावरती पाहायला मिळते. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला पाय संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला सामना खेळवायचा आहे. प्लीज विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आपण पाहिलं तर कमी धावांवरती रोखलं गेलं आहे. पाहूया हा किती षटकांमध्ये सामना संपला जातोय की टफ फाईट दिली जाते हे पाहण्यासारखं राहील. त्यानंतर ओमसाहेब पिसे आणि या सामन्यातील विजेता संघ खेळला जाईल असा सामना. तर प्लीज विनंती असेल आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला चला लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. प्लीज विनंती असेल, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत हा सामना सोडून. प्लीज विनंती असेल आपण स्पीडअप करा. चला पंच, चला आपण आतमध्ये चला. या संध्याच्या सत्रामध्ये आमच्याशी जुळतायत संदेश पाटील. वेलकम. कॉम्बॉक्स मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच मनोज ठाकरे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, वेळ फार कमी आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. यानंतर देखील सन्माननीय व्यासपीठ उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता पाहुणे उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण पाहतोय टीव्ही मॉनिटरवर. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025 सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा श्यामशेठ चौधरी मामा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते प्रेक्षकांना.
चौथा दिवस आहे आणि अतिशय चांगला क्रिकेटची मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण पाहतोय भगवान भुईर मैदानाच्या आतमध्ये आल्यासोबत शरद हलके याला आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे हनुमान सरोली टीम संघाच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जास्त नाही आहे, टार्गेट जो आहे 30 धावांचा आहे. मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाये टीम संघाला चांगला खेळ करावा लागेल. लवकरात लवकर भगवान भुईरचं विकेट फार महत्त्वाचं असेल पाये संघासाठी. मागच्या मॅचचं फिनिशर भगवान भुईर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. संध्याकाळ रंगीन झाली आहे. प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहे यूट्यूबच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीज यांच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपलं प्रेक्षक पाहायला मिळत आहे. जवळजवळ हजाराच्या संख्येने प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टार्गेट 30 धावांचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगवर फलंदाज शरद, नो स्ट्राईकला भगवान भुईर तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. जयेश षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले P1चं पहिलं षटक आहे. सुरुवात करताना शॉट दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉट फाईन लेग गली पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. गोलंदाज पहिला चेंडू जयेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. लेफ्ट ऑफ गोलंदाज आहे. सुरुवात पाहूया. पंच वलतायत वाईटने केली आहे गोलंदाजाने. एक चांगली सुरुवात कासने टीम संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे कासने संघाच्या माध्यमातून. एका बाजूला कासने, दुसऱ्या बाजूला पाये टीमला आपण पाहत आहे. ऑफ स्टिकचा चेंडू समोर दिशेने उडवलाय आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय 1 बॉम्ब्स खणखणीत चौकार. चौकार पाहायला म्हणजे शरदच्या माध्यमातून. शरद ऑन फायर नाव. 5 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा पाईपलाईन इन कडून. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. मात्र थ्रो जर फेकला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. स्ट्राईक चेंज होत आहे. स्ट्रायकिंग व आता सिक्सर किंग हिटमॅन ऑफ कासने भगवान भोईर ऑन स्ट्राईक नाव सज्ज होत आहे. खेळपट्टीवर जयेश गोलंदाज. लेफ्ट आर्म गोलंदाज सरोली पाईपलाईन इन कडून. फील्ड पोझिशन जर बघितलं तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटवर घेतलेला आहे. वाईड अप लॉंग ऑन काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक देण्यात आहे. लोअर फुलटो चेंडू बॅटवर घेतला गेलाय. मिस फील्ड पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. ते 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 8. चांगला खेळ आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन तिचा वापर इथे करताना आपण पाहतोय भगवान भुईर आणि शरद हलके याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रोक समोर खेळलाय. पॉलिथीनमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ लॉंगच्या मधोमध चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव. चांगला खेळ आहे. एका धावाने धावफलक 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. वाईटनं सुरुवात केली होती. 5 चेंडूचा खेळ होता. त्याच्यामध्ये 4 चेंडू टाकलेले आहेत. फुलटा चेंडू आणि बॅटच्या मधोमध आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय दणदणीत चौकार. भगवान भोईर आज खूप चांगला खेळ सादर करताना आपल्या संघासाठी. शरद त्यांना साथ देताना शरदच्या बॅटमधून हा चौकार आलाय. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली धावसंख्या उभारली होती या जोडीने आणि आता शरदच्या बॅटमधून 2 चौकार आलेत प्रेक्षकांच्या माहिती करता. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. फुटवर्कचा वापर नव्हता.
षटक समाप्तीचा इशारा भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून. तर पहिला षटक पॉवर प्लेचा 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज जयेशने. यानंतर तयारीत राहायचंय. ओम साई पिसे संघाच्या करणे तयारीत राहायचंय. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. शेवटचा मॅच रंगतदार पाहायला मिळेल आजच्या दिवसातील एक टीम आणि कोणगाव. कोणता संघ असेल, कोण संघाबरोबर खेळणार आहे? गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक दुसरा इथं आपण पाहतो टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. विवेक आलेला आहे. मोठा फटका केलाय ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. वेगाने थ्रो मात्र गेला नाहीये. तरी देखील रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आता ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला कोणी नाही आणि चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. आता किती धावा पंच आम्हाला दाखवतील. टोटल 6 धावा इथं मिळालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. धाव संख्या 19 धावा धाव फलकावर. कोणगाव संघाने काल तालुक्यामध्ये एक रेकॉर्ड बनवला, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक ठेवण्यात आला होता. भरत पाटील साहेबांचे पारितोषिक भरपूर खेळाडूंनी प्राप्त केले होते कोणगावच्या आणि ते पारितोषिक ते लाईव्हच्या माध्यमातून देण्यात देखील आला होता. आज त्याच संघाला इन ॲक्शन मध्ये पाहतो आपण. चौकार षटकारांसाठी 5,000 रुपयाची पारितोषिक लावण्यात आली होती कालच्या दिवसामध्ये. आज तोच खेळ पुन्हा शेवटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील जो संघ पुढे वाटचाल करेल त्याला कोण संघाबरोबर खेळायला मिळेल. विवेक पुढचा चेंडू. मोठा फटका आलाय खाली क्षेत्रामध्ये. 1 बॉम्ब्स येतोय. अजून एक चौकार. अशा प्रकारची फलंदाजी झाली म्हणजे आयोजकांचा वेळ नक्कीच वाचेल. फक्त 30 धावा बनवायच्या होत्या, त्याच्यामध्ये 24 धावा आलेल्या आहेत. 24. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश गायकवाडने देखील सांगितलं होतं की पिसे आणि कासने टीम आज चांगला क्रिकेट खेळू शकतात, संधी आहे. आणि आता संधीचं सोनं करताना कासने टीमला आपण पाहतोय. ओरपी चेंडू. मोठा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. आता चेंडू चालला सीमा रेखा पार. 1 बॉम्ब्स येतोय चौकार. दूर आहे टीम. अमर स्पोर्ट कासने नावातच दम आहे. 2 धावा. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका आणि ते मॅच अजून थांबली जाईल कारण की चांगली झेल पकडली आहे. बॅटर आउट. वाट पाहावी लागेल कारण की मिळालेला हा शरदचा विकेट आहे गोलंदाज विवेकला. बॅटर आउट. पीसे टीमच्या कॅप्टनने तयारीत राहायचे टॉस बॉक्स मध्ये येऊन. कासने संघाची ही जबरदस्त खेळण्याची पद्धत प्रेक्षकांना पाहायला मिळाली असेल. 2 फलंदाजाने अर्धा रस्ता ते म्हणतात ना अर्धा पल्ला पार करून दिलेला आहे. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. असं वाटत होतं की मॅच पूर्ण समाप्त झाली आहे, मात्र एकाएक पिक्चरमध्ये चांगली झेल पकडताना पाहायला मिळाली. पाहूया या षटकामध्येच मॅच फिनिश होईल का, कारण की नवीन फलंदाज अमोल दलवी आलाय. मजबूत काठी बल्लेबाज. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज होत आहे. न्यूमॅन अमोल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगनला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. 12 चेंडू 1 धाव फक्त आणि फक्त पाहिजे.
आज पाही संघाच्या सर्व फलंदाजांनी निराश केलं. त्यानंतर गोलंदाज विवेक आणि त्याचबरोबर जयेश यांनी निराश केलं संघाला. आता जाता जाता 12 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होईल का? तालुका क्रिकेट नव्हे तर संपूर्ण वर्ल्ड क्रिकेटमध्ये काही रेकॉर्ड बनवेल का पाहे टीम? एक धाव डिफेन्स करायची आहे. सर्व शेजारी वाढलेले आहेत. आता सर्व क्षेत्ररक्षक थोडंसं क्लोज झालेले आहेत. हरीश फुलटा चेंडू, भीमर चेंडू, मॅच फिनिश करताना इथे पाहतो आपण अमोलला. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा टीम अमर स्पोर्ट कासने संघाचं खूप खूप अभिनंदन. जबरदस्त खेळ, बॅक टू बॅक दुसरा सामना देखील त्यांनी जिंकलेला आहे. चला कॅप्टनने पोचायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण यायचं. मॅन ऑफ द मॅच आहे या मॅचचं ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, 4 विकेट्स घेतले, 4 धावा खर्च केला. नाव आहे सुधीर शेलार इज अ मॅन ऑफ द मॅच. चला आपण टॉस करण्यासाठी कॅप्टनने देखील यायचंय. कासने टीमच्या कॅप्टनने टॉस करण्यासाठी यायचंय आणि त्याचबरोबर सुधीर शेलार आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. मनोज ठाकरे आपण कुठेही असा संपर्क साधायचा आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल, त्यानंतर टॉस केला जाईल. उमेश चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल. या स्पर्धेची सुंदर अशी चमकती ट्रॉफी जी आहे आपण इथे देणार आहोत. उमेश चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देत आहेत. 4 विकेट आणि 4 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर दिला जाईल ओम साई सुझुकी प्रोप्रायटर साहेबांच्या शुभ हस्ते ही गिफ्ट हॅम्पर. आणि त्यानंतर संदीप पाटील दादांना विनंती असेल आपण ही शीतपेय कोल्ड्रिंक जी आहे आपण द्यायची आहे. तुफानी गोलंदाजी, कुछ तुफानी हो जाए, थम्स अप लगे रहो. टॉससाठी आपण उमेश चौधरी साहेबांना आवाज देऊया. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. महत्त्वाचा टॉस आहे आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. उमेश चौधरी आमच्याशी जुळत आहेत टॉस बॉक्समध्ये. संतोष पाटील आमच्यासोबत जुळत आहेत. टॉस केला जातोय कासने आणि पिसे. हेड असा कॉल आहे, आलेला आहे टेल. थँक्यू सो मच. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. थँक्यू पाहुण्यांचा आभार. टॉस इथे जिंकलेला आहे पिसे टीम संघाने. काय अपेक्षा महत्त्वाच्या मॅचमध्ये आणि काय निर्णय घेशील? आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. प्रथम फलंदाजी करणार. किती धावा बनवणार 4 षटकामध्ये? साधारण आम्ही 40+ टार्गेट ठेवतोय. सामना रंगतदार होईल. नक्कीच. आपल्या संघाची शुभेच्छा आहेत. बॅक टू बॅक तिसरा मॅच खेळत आहेत. काय सांगणार संघाला इथून? संघ जसा खेळलाय तसंच चांगला खेळ करत राहा आणि हा रंगतदार सामना होईल. एकदम रंगतदार. प्रथम गोलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचं टार्गेट 40च्या आतमध्ये ठेवायचं प्लॅन असेल. श्यामशेठ चौधरी साहेबांचा शो कसा वाटला? सकाळपासून आपण इथे खेळत आहेत. शो अत्युत्तम असतो. इथे खेळायला आम्हाला आनंद होतोय. दरवर्षी आमचं इथे चांगली टीम खेळते यांच्या कपमध्ये. नक्कीच आपल्या संघाचा शुभेच्छा दोन्ही टीमला आपण देऊया. शुभेच्छा मित्रांनो. टॉस झालेला आहे. पीसी संघाच्या कॅप्टनने जिंकले आणि प्रथम फलंदाजी निर्णय घेतलेला होता कॉम बॉक्स मध्ये. O2 मनोज ठाकरे.
चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊया, कारण अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. प्लीज सहकार्य करत आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरूया. सलग 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं, तिसरा सामना आपण पाहतोय त्यांचा, परंतु कामगिरी अप्रतिम दोन्ही टीमचे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला मास्तर, चला मैदानाच्या आतमध्ये. विद्यार्थी येणार नाही त्याच्याशिवाय. जय हनुमान 40+ सरवली आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025 घमासान मित्र आपण पाहतोय. भव्य दिव्य असं भगवमय वातावरणामध्ये प्रस्थापित केलेली ही स्पर्धा सन्माननीय वन मॅन शो शरददादा चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा अनुभवायला मिळते. आणि भरपूर वेळ दिला जातोय मंचावरती, कारण आपण पाहतोय भरपूर मान्यवरही या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. नेहमी असं म्हणतात की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं, आणि प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला कासने संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊया, कारण तुमचाही चढता कळस आहे, त्याला खिंडार पडू देऊ नका. आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करूया. नक्कीच संध्याकाळ झालेली आहे. प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक भरपूर जुळलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावण्याकरिता पुन्हा एकदा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पीसी संघाच्या माध्यमातून. अमर स्पोर्ट कास्टने टीम संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्याकरिता पूर्ण तयारीमध्ये ताकदीने उतरलेला हा संघ आहे. बॅक टू बॅक तिसरा मॅच खेळतात मनोज ठाकरे सर. चला बॅटर या मैदानाच्या आतमध्ये, चला पीसे संघ. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जयदुर्गा टेमघर पाडा वर्सेस वरालदेवी